क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। स्तुती करतो आजच्या दिवसाबद्दल, देवाला धन्यवाद देतो। 75 वर्ष प्रभूनं सांभाळलं, पण मला नाही वाटत ते 75चे नाही का, त्यांच्यामधला जोश आणि त्यांच्यामधली एक एनर्जी जर तुम्ही बघितली तर कोणी सुद्धा त्यांना म्हणणार नाही 75 वर्षाचा। हालेलुया। आणि मला असं वाटतं की चर्चमध्ये येऊन कमीत कमी त्यांना 18 वर्ष झालेली असतील, कारण 15 वर्ष तर आपण बांधून चर्च झालं आणि रोटरी क्लबमध्ये एक 3 वर्ष, तर 3 वर्ष 4 वर्ष मला माहीत नाही, परंतु मी त्यांना जेव्हापासून बघतो ते तसेच आहेत। हालेलुया। एवढा सुद्धा फरक त्यांच्यामध्ये झाला नाही, तशाच आहेत। आशू पण तशीच आहे, ते पण तशीच आहेत आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत। मंडळीमध्ये, मिनिस्ट्रीमध्ये अनेक लोकांचा संपर्क आला, परंतु कांबळ्यांटींकडे जर बघितलं तर आतापर्यंत त्यांनी कोणाची चर्चा माझ्याकडे केलेली कधीच नाही ऐकली। हे प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम कधीच नाही। तर त्यांना सगळ्यांसाठी प्रार्थना आणि जसं म्हणतात ना की पाण्यासारखं स्वच्छ निर्मळ मन, त्याच्यात कोणाविषयी लोभ नाही, राग नाही, द्वेष नाही, कोणाविषयी काही आकस नाही, सगळ्यांसाठी सारखं प्रेम, सगळ्यांची काळजी। आता पाडवी सिस्टरने प्रार्थना करताना म्हणली शालीनता, आणि खरंच ती शालीनता त्यांच्यामध्ये आहे। आणि प्रभूनं इतकी चांगली माता, मी आमची एक आई आणि त्यांना पण मी आईच म्हणतो, कारण 2-2 आया एवढ्या त्रास देतात मला, खा खा खा, खूप दोघी पण चांगल्या। तर ती एक आई म्हणूनच या मंडळीसाठी, आणि मला वाटतं सगळ्यांना इतकं प्रेम करतात ना की विचारायला लोक, आणि त्यांना असं वाटतं सगळेच लहान आहेत। कधी पण आले की पहिले माझा गालगोच्चा घेतात, आता म्हातारा व्हायला आलो जरा, नाही बरं का, उगीच गमतीने म्हटलं। म्हणजे इतकं प्रेम त्यांच्या अंतःकरणात सगळ्यांविषयी। आणि पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती का, मला आता प्रार्थना केली, त्या प्रार्थनेमध्ये ते वचन वाचणं गरजेचं आहे, मग त्याच्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत। स्तोत्र 90वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन, ते आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे। 9 आणि 10 वचन। तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुदरतात, आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवतो। आमचे आयुष्य किती वर्ष? 70। देवानं प्रत्येकाच्या आयुष्याला लिमिट ठेवलंय, मर्यादा ठेवली, 70 वर्ष।
70 वर्ष त्यांनी जगावं असं देवाची इच्छा आहे. कोणत्या व्यक्तीनं? एक सामान्य माणूस, ज्याला देव माहीत नाही, ज्याला कुठलंच म्हणजे ज्या व्यक्तीनं आपलं जीवन जगावं, तसं प्रत्येकाला देवानं आयुष्याची मर्यादा ठेवलेली आहे. 70 वर्ष. पुढे काय म्हटलं तो? आमचे आयुष्य 70 वर्षे 70 वर्ष आणि शक्ती असेल तर आपल्यास फार तर 80 वर्ष असले. फार तर 80 वर्ष असते. जर शक्ती असेल तर 80 वर्ष. पण त्याच्या अगोदर जर तुम्ही नव्या वचनामध्ये म्हटलं तर ते असं म्हटलंय की तुझ्या क्रोधात आमचे दिवस गुजरतात आणि आमचं आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे. ध्वनीला जर तुम्ही बघितलं ना, त्याचा आवाज असतो घंटेचा नाद. सुरुवातीला खूप जोरात असतो, नंतर मग हळूहळू हळूहळू कमी होत जातो. ताकद असल्यावर माणसाचा आवाज रुबाब, कसला रुबाब असतो नाही का त्याचा. पैसा असेल, ताकद असेल, ओळख असेल, शक्ती असेल, परंतु तो जो त्याचा रुतबा किंवा त्याची राहण्याची पद्धत, लोकांची त्याचा व्यवहार, याच्या संबंधानं पवित्र शास्त्र काय सांगतं? ते चंचल ध्वनीप्रमाणे आहे. म्हणजे आज ध्वनी जास्त असेल. आता मी तरुण आहे, तुम्ही तरुण आहात, आणि मग तुमचा आवाज वाटेल त्याचा अपमान करू शकता, वाटेल त्याला तुम्ही कसं बोलू शकता. पण बायबल सांगतं एक कालखंड. देवानं प्रत्येकाचं आयुष्य, मला कधी कधी प्रश्न पडतो, देवानं फक्त तरुणपणच ठेवायला पाहिजे होतं. म्हातारपण म्हटल्यावर किती अवघड असतं नाही का. आज बिचारी एक रस्त्यावरची बाई, एका बाईने तिला सुवार्ता सांगितली. ते सारखं ऐकतात आपल्या टीव्हीवर. जर उपास करायचे तर मग तुम्हाला सुवार्ता सांगायला पाहिजे. मग बिचारीने एकीला गेली रस्त्यावरती एक बाई आणि तिला सुवार्ता सांगितली. ती तिची व्यथा सांगायला लागली. मला माझी मुलगी सांभाळत नाही, कोणी सांभाळत नाही, मी रस्त्यावरती राहते, कोणच मला सांभाळत नाही. आणि मग तिचं पोट दुखत होतं. मग त्याच्यासाठी ते म्हटले, पाळक साहेब तुम्ही प्रार्थना करा. आणि तिला गरज आहे प्रार्थनेची, केली तिच्यासाठी प्रार्थना. म्हणजे आयुष्य असं असतं, एवढं कष्टाचं आयुष्य असतं. मी देवाला प्रश्न करायचो, देवा कशाला वृद्धपकाळ तू ठेवलास? एक मनुष्य तरुण असावा आणि त्याच्या तारुण्यातच त्यांनी मरून जावं. परंतु बायबल काय सांगतं माहिती का? माणसाच्या आयुष्यातले हे टप्पे देवानं का ठेवले माहिती का? ज्यास तरुण असतो ना, त्याला विचार करण्याची क्षमता नसते. तो तरुण काय करतो माहिती का? त्याच्या तारुण्यामध्ये, जसं उपदेशकाच्या पुस्तकात म्हटलं, हे तरुणा तुझ्या तारुण्यामध्ये तुला वाटेल तसं तसं वागायचं, तसं वाग. तुम्ही त्याला किती समजावून सांगा, नाही ऐकत. मग देव काय करतो माहिती का? या तरुणपणाच्या अनुभवातनं नेता नेता त्याला अनुभव देत 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 त्याची शक्ती कमी 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 करत अशा स्टेजला आणतो की त्यानंतर या व्यक्तीनं देवावरती अवलंबून राहायला शिकलं पाहिजे. म्हणजे देवाचा हेतू काय? तुम्हाला कष्ट असावं नाही बरं का. तुम्ही देवावरती अवलंबून राहावं याच्यासाठी. तुम्ही तरुणपणात नाही देवावरती अवलंबून. तुमच्या ताकद आहे, तुमच्या शक्ती आहे, तुम्ही कष्ट करता. तुम्हाला वाटतं माझ्या बुद्धीनं, माझ्या ताकदीनं, माझ्या ज्ञानानं हे मिळवलं. परंतु रिटायरमेंट झालं, सगळं झालं, मग तुमचे सगळे पंख छाटले जातात. आणि एकदा पंख छाटल्यावरती आम्हाला प्रश्न पडतो की आता कोण? मग देव मुद्दाम होऊन त्यानं काय केलं? हे उतार वयाचं किंवा ज्याला आम्ही म्हणतो की म्हातारपण, आणि त्याच्यामध्ये देवानं प्रत्येकाला आणून ठेवलेलं आहे. कशासाठी माहिती का? तर एक दिवशी तरुणाला तिकडं पाहून सांगायचं, मी तिथं पोचणार आहे. आणि मी तिथं पोचणार आहे ना, तर जे लोक आता वृद्ध आहेत किंवा जे आता त्यांच्या आयुष्याच्या उतारणीला लागलेले आहेत, आता उतारणीला लागलेले आहेत. कधी उतारणीला लागतात? 70 वर्ष असं लिहिलंय तिथं. मनुष्याचं आयुष्य किती? 70 वर्षे. आता 70 वर्ष म्हटल्यानंतर पुढचे 10 वर्ष तो ग्रेस देतो. जास्त प्रयत्न केला तर 80 वर्ष. आणि जर 91 स्तोत्राचा शेवट बघितला तर काय लिहिलं त्याच्यामध्ये? त्याला मी त्याला दीर्घायुष्य देऊन, त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. म्हणजे पहिला टप्पा म्हटला 70 वर्ष. तुम्ही खाता पिता काम करता, तो म्हटलं 70 वर्षापर्यंत तुम्हाला काही डंक लागणार नाही. 70 वर्ष तर मी तुम्हाला ठेवलेत. 70 वर्ष कशाला ठेवलेत? त्यानं देवाकडे वळावं, त्यांनी स्वर्गामध्ये जावं, याच्यासाठी 70 वर्ष ठेवले. आणि मग तो म्हणतो अजून प्रयत्न केला तर, शक्ती असेल तर. मग ही शक्ती देतं कोण? कान देऊ नाही का? कान देऊ नाही का? मला आनंद वाटतो की असलं प्रीचिंग करायला पण मला मिळतं.
हालेलुया. लग्नाचं करायला मिळतं, सगळ्याचं करायला मिळतं. आणि मला हे जे देवाना आशीर्वाद या लोकांमध्ये ठेवले आणि ते आमच्यामध्ये, ते आशीर्वाद आम्हाला समजावून घेणं फार गरजेचं आहे. आमेन. त्याला जास्त जर शक्ती असेल, मग ती शक्ती असेल तर माणसाचं आयुष्य 80 वर्ष. आता 70 झालं, मी कामयांटीला आल्या आल्या म्हटलं की हॅपी बर्थडे आणि 150 वर्ष जागा. ते हसायला लागले, 150 वर्ष. म्हटलं आता तर 150, बघू पुढे वाढू अजून, वाढू अजून पुढे. काय 150च्या पुढे आपण काय करायचं ते एक्सटेंड करू. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. दीर्घायुष्य, कारण देवाच्या वचनात लिहिलं, मी त्यास दीर्घायुष्य देऊन तृप्त करेल. आणि मी परवा वाचलं, एक शहर आहे, एक गाव आहे, ज्या राज्य आहे, आणि त्या राज्यामध्ये लोक 150 वर्ष जगतात. सगळ्यांचं आहे. त्यांनी ते दाखवलं त्या विमानच्या ऑफिसमध्ये. ते पासपोर्ट बघितलं, किती सालचा जन्म आहे तुझा, आणि तू अजून विमानात प्रवास करायला 150 वर्षानंतर. त्यांचं राहणीमान, कुठून आली त्यांना ही ताकद. आणि तिकडच्या लोकांचं वैशिष्ट्य काय, ते एकदम निखळ जीवन जगतात, निसर्गाच्या सानिध्यातलं आनंद उपभोगतात. तिथं रुसणं फुगणं टोचणं बोलणं काही नाही. मनुष्य का मरतो माहिती का, लवकर तो म्हातारा का होतो माहिती का, तो झुरतो. म्हणून मी त्यांना आल्यापासून बघतोय, मी म्हणजे सुरकुत्या पण नाही, जशाच्या तशाच आहेत, झुरतच नाही ते कुणासाठी. तर प्रार्थना करतात, आराधना करतात. तर देव ही शक्ती पुरवतो. मग ती शक्ती कोण देणार आहे? 2 गोष्टी आहेत. जास्त शक्ती असेल तर 80 वर्ष, आणि 80 वर्षापर्यंत आता आंटीला आम्ही टिकवलं, मग त्याच्या पुढे तर म्हणतो मी त्यास दीर्घायुष्य देऊन तृप्त करेल. म्हणजे पहिला टप्पा त्यांचा 70 वर्षाचा, दुसरा टप्पा होतो 80 वर्ष. मग तो 80 वर्षाचा कोणी करायचा? त्यांची लेकरं आम्ही. तुम्ही नका, पण मी त्यांचा मुलगा आहे आणि मला त्यांच्यासाठी करावं लागलं. कशासाठी? त्यांना शक्ती द्यावी. शक्ती कशी देणार? त्यांच्या भावना सांभाळणं. त्यांना काय बरं वाटतं, काय नाही, कुठं दुःखी आहे का, कुठं आनंदी असलं तर त्यांना उत्तेजित करणं, दुःखी असलं तर त्यांना सांत्वन देणं. आणि मला आनंद वाटतो, त्यांना काही दुःख झालं की पहिले रिक्षा धरतात, माझ्याकडे येतात आणि मला बरं वाटतं, रडत रडत येतात. असं झालं बसा. त्या आजारी पण पडल्या तर ती अशी म्हणते, तिकडे जाऊन यायचं का हेडक्वार्टरला? मग ती इकडं हेडक्वार्टरला आल्याबरोबर म्हटलं काय झालं, असं असं, त्याला काय नव्हतं, बसा चहा प्या. हालेलुया. आणि एकदम फ्रेश होऊन जातात. मग ती अशी म्हणते, मुलाला भेटल्यावर झाली का शांती? बरं वाटतं मला, कारण आम्हाला शक्ती देणं आमचं काम आहे. आणि तुम्ही शक्ती देऊन 80 वर्षापर्यंत आणून ठेवलं. धार्मिक वातावरण, चांगलं वातावरण, कौटुंबिक शांती, आनंद, एकमेकाची काळजी घेणं. मग तिथून पुढे देव म्हणतो, अरे या लोकांना हे लोक एवढं चांगलं सांभाळतात, मग ही जर व्यक्ती लोकांसाठी, मंडळीसाठी, परिवारासाठी आशीर्वादित आहे, तर त्याच्यामुळं मी त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेल. मग देव दीर्घायुष्य देतो. का देव देतो माहिती का? देवानं जगामध्ये पाठवलेली प्रत्येक व्यक्ती, मला जर त्यांच्या जन्माच्या वेळेचा संदेश असतात तर सांगायला बरं झालं असतं. संतती परमेश्वरानं दिलेलं धन, पोटचं फळ, देणगी आहे. म्हणजे ही देवाची देणगी होती. हालेलुया. मग आता या देणगीला शेवटपर्यंत तुम्ही वापरत आहात. पैसा ना पैसा, जसं देणगी मिळालं शेवटचा रुपया वापरत राहतो. हे करा, ते करा, ते करा. आता देवानं दिलेली देणगी मंडळीसाठीची देणगी, मंडळी पण त्यांचं कौतुक करते. मंडळीला आम्ही पण ते गावाला गेल्यावर सारखं म्हणतो, लवकर या, लवकर या. त्यांच्या मुलींकडे गेले तरी आम्हाला बरं वाटत नाही. आणि या लवकर, आम्हाला करमत नाही, आम्हाला चर्चची खुर्ची रिकामी दिसती. आणि सगळेजण कांबळ्यांटी कधी येतात, कांबळ्यांटी कधी येतात, कांबळ्यांटी कधी येतात. एवढे लोक चर्चमध्ये, पण ती आमची गरज आहे, कारण ती आमचा आशीर्वाद आहे. ते आमच्यासाठी विशेष प्रकारचा दर्जा आहे. आणि प्रभूनं मंडळीला त्यांच्याद्वारे आशीर्वाद दिले. एवढंच नव्हे तर मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीसाठीच्या त्यांच्या प्रार्थना आणि त्या प्रार्थनेमुळे मंडळीतला प्रत्येक परिवार सुरक्षित आहे. मग देव दीर्घायुष्य का देतो? कारण त्या धनाला आम्ही योग्य पद्धतीने वापरलं, त्यांना सुरक्षित ठेवला. पण काय होतं माहिती का, कधी कधी एक मनामध्ये शंका कुशंका असते. बऱ्याच लोकांच्या डोक्यात प्रश्न असतात, मी म्हातारं झाल्यावर माझं कसं होणार आहे? पण आज मी ते सिक्रेट, ते रहस्य तुम्हाला सांगून जाणार आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर सगळ्या वृद्ध लोकांना जोर येणार आहे. आणि तुम्ही ते घेऊन तुमच्या मुलांना वाचून दाखवायचं. वाचा ते वचन, म्हणजे तुम्हाला समजेल. यशाचं पुस्तक
आणि 46वा अध्याय आणि त्याची 3 आणि 4 वचनं. याकोबाच्या घराण्या इस्रायल घराण्यातील सर्व अवशिष्ट लोक हो, गर्भवासापासून मी तुमचे ओझे वाहिले. तुमचं ओझं वाहिलं. उदरात होतो तेव्हापासून मी तुम्हास वागवलं. माझे ऐका. तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे. तुमचे केस पिके तोपर्यंत मी तुम्हास वागवीन. निर्माणकर्ता मीच आहे. वागवणारा मीच आहे. मी खांद्यावर वागून तुमचा बचाव करीन. आता आंटीला देवानं खांद्यावर घेतलं. आमेन. 75 वर्ष आणि आता प्रभू काय म्हणतो माहिती का, काळजी करू नको. आम्ही म्हणतो माझा म्हातारपणाचा खांदा आहे. नाही हो, ते खांदे काही कामाचे नाहीत. ते पटकन तुम्हाला खांद्यावरून उतरवतात. पण बायबल काय सांगतं माहिती का, देव म्हणतो तू मातेच्या गर्भाशयात होतीस, आईच्या उदरामध्ये तू होतास, तेव्हा पण मी तुला घडवलं. आणि तुझ्या उतार वयामध्ये, काय शब्द आहे वाचा बरं, तुमच्या वृद्धापकाळापर्यंत. सगळं ते पूर्णच वचन. याकोबाच्या घराण्या इस्रायलाच्या घराण्यातील सर्व अवशिष्ट लोक हो, म्हणजे जे लोक वाढदिवसाला जमलेले आहेत त्या सगळ्याला परमेश्वर काय सांगतो, याकोबाच्या घराण्या. म्हणजे याकोबाचं घर म्हणजे कांबळीचं घराणं. कांबळ्यांतील सांगतो तुझ्या ज्या घराण्यामध्ये तू आहे, देवाला आमचं नाव, गाव, पत्ता, कुठं राहतात सगळा ऍड्रेस पूर्ण माहिती. त्याला काही सांगायची गरज नाही. आणि त्यांचं लग्न होण्याच्या वेळेसच देवानं ठरवलं त्यांनी सोलापूरमध्ये यावं. सोलापूरमध्ये शिलो चर्चची स्थापना होणार आहे. त्या मंडळीचं त्यांनी सदस्य व्हावं. त्या मंडळीतल्या लोकांसाठी त्यांनी प्रार्थना करावी. ही देवाची योजना तेव्हाच होती. आणि तो घराण्यातल्या लोकांसंबंधानं काय बोलतो, तू याकोबाच्या घराण्या, पुढे इस्रायल घराण्या म्हणजे शिलो मंडळीतलं. इस्रायल घराणं म्हणजे विश्वासणारे लोक, बिलिव्हर्स लोक, सगळे बिलिव्हर्स लोक आहेत. या बिलिव्हर्स लोकांमध्ये सर्व अवशिष्ट लोक हो, गर्भवासापासून मी तुमचे ओझे वाहिले. कधीपासून ओझं वाहिले? गर्भवासापासून. म्हणजे आंटी त्यांच्या आईच्या पोटात होती तेव्हापासून देवाचं लक्ष त्याच्याकडे होतं. आणि तेव्हापासून देवाने त्यांचं ओझं वाहिलं. म्हणून कोणतेच आई वडील लेकरांचं ओझं नसतात. हे कान उघडे ठेवून ऐका. चांगली गोष्ट युट्यूब वरून जाऊ द्या, संदेश लोकांना कळू द्या. तरुण जे आहेत आणि जे लोक, आणि त्यांना असं वाटतं की आमचे आई वडील आणि आम्ही त्यांचा आधार आहोत आणि ते आमच्यावरती ओझ आहेत आणि आम्ही त्यांना वागवतो. माझं बायबल सांगतं, माझं पवित्र शास्त्र सांगतं की माझ्या देवानं ज्या दिवशी त्यांना जगामध्ये पाठवलं तेव्हापासून तो देव त्यांचं ओझ वाहत आहे. ते कोणासाठी भार नाहीत. आणि देवाला माहिती त्यांची तरतूद कशी करून ठेवायची. ज्यास तुम्ही विश्वासाचं जीवन जगता, देवावरती अवलंबून राहणारं जीवन जगता, त्यास परमेश्वर तुमच्यासाठी असणारी उत्तम प्रोव्हिजन, सर्वोत्तम अशा प्रकारची तरतूद जन्मापासून केलेली असते. म्हणून कित्येक लोकांना ते देवाच्या वचनाचं रहस्य माहित नसल्या कारण मग आम्ही म्हणतो, मग रस्त्यावरती वृद्ध लोकांना कोणी सांभाळत का नाही? त्यांना सिक्रेट माहित नाही वचनाचं. सिक्रेट माहित नाहीये. कधी कधी जे वारसाचं पत्र, वारसाचं जे काय असतं ना, त्यांचं काय म्हणतात त्याला, विल, किंवा जे लिहून ठेवलेलं असतं बापाने मारताना, ते उघडलंच नाही. मृत्यूपत्र उघडलंच नाही तर रस्त्यावर भीक मागत फिरावं लागणार आहे. आणि अरे बापरे, एवढी प्रॉपर्टी होती आणि मी उगीच रस्त्यावरती फिरत राहिलो. अहो, आज ही प्रॉपर्टी उघडली. याच्यामध्ये सगळं विल देवानं सगळं लिहून ठेवलं. काय लिहून ठेवलं? शास्त्र सांगतं, मी तुला मातेच्या उदरामध्ये असताना, गर्भाशयात असताना पासून तुझं ओझं माझ्यावरती घेतलेलं आहे. आता पुढे काय म्हणतो वाचा. गर्भवासापासून मी तुमचे ओझे वाहिले. मी तुमचं ओझं वाहिलं. उदरात होता तेव्हापासून तुम्हास मी वागवलं. परमेश्वराने. कांबळ्यांटींच्या मिस्टरनी त्यांना कधीतरी डायलॉग मारला असेल, मी म्हणून तुला वागवून घेतलं. मारला असेल बरं का. सगळेच मारतात, त्याच्यात काय नवीन आहे. पण बायबल काय सांगतं,
कोण वागवून घेतलं? परमेश्वराने. किती चुकतो हो आम्ही. काही वेळेस आमचं देवाचं जे नातेसंबंध आहे ते तसे राहत नाही, कधीतरी बिघडतात, पण तरी देव आम्हाला वागवून घेतो. देवाची इच्छा काय असते? शेवटपर्यंत तुमचा सांभाळ करावा. मेन. शेवटपर्यंत तुमचा सांभाळ करावा. हालेलुया. हजबंड वाईफ किती जर एकमेकाचं नाही पटलं तरी ॲग्रीमेंट केल्या कारणानं ते एकमेकाला ॲडजस्ट करून घेतात, आणि अगदीच संघर्ष विकोपाला गेला तर त्यांचं ॲग्रीमेंट तुटतं आणि ते एकमेकापासून विभक्त होतात. देव तसा नाही. आमचा देव कराराचा देव. मेन. आणि त्या देवानं करार करून सांगितलं, मी तुला वागवून घेतलं, आणि तो देव आतापर्यंत वागवत आला. पुढे काय म्हटलं त्यानं? उद्रात होता तेव्हापासून. उद्रात होता तेव्हापासून तुम्हास मी वागवले. तुम्हास मी वागवलं. माझे ऐका. माझे ऐका. तुमच्या वृद्धापकाळापर्यंत. कुठपर्यंत? वृद्धापकाळापर्यंत. वृद्धापकाळापर्यंत मीच तो आहे. कोण आहे? परमेश्वर. तोच मी आहे. तो आहे. तो नाही बदलला. मेन. देव कधी बदलत नाही. त्याची मनोवृत्ती, त्याचा स्वभाव कधी बदलत नाही. त्याचा पुरवठा, रक्षण करण्याची पद्धत, तुमच्या मदतीला धावून येण्याची पद्धत कधीच बदलली नाही. हालेलुया. अगदी तुम्ही मातेच्या उदरात होता तेव्हा पण तोच देव होता, आणि आता तो म्हणतो वृद्ध झाल्यावर पण मी तोच देव आहे, माझं नाही बदल झालेला आहे. मग तुम्हाला पावलं पावली तरुणपणी अनुभव आला, बालपणी तुम्हाला अनुभव आला. मग आता वृद्ध काळामध्ये तर तो म्हटला, मला माहितीये आता तुला जास्त मदतीची गरज आहे, तू वृद्ध झालेली आहेस, तू वृद्ध झालेला आहेस. मग पुढे काय करतो पहा देव? तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे. मीच तो आहे. तुमचे केस पिकत तोपर्यंत. केस पिकवतोपर्यंत मी तुम्हास वागवीन. मी तुम्हास वागवील. निर्माण करता मीच आहे. निर्माण करता मीच आहे. वागविणारा मीच आहे. वागविणारा मीच आहे. मी खांद्यावर वागवून. मी खांद्यावर वागवून. केस पिकल्यावर काय करतो? खांद्यावर वागवून. मेन. त्यांना माहिती ही मुलं जी आहेत ना ही खांद्यावर घेणार नाहीत. त्यांना असं वाटेल की आता हे आमच्यासाठी आणि अडचणीचं काम आहे, परंतु देव म्हटलं काळजी करू नकोस, त्यास मी तुला त्यांच्या आधारावरती नाही माझ्या खांद्यावरती घेऊन जाईल. आणि तुम्हाला माहिती का, प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वधस्तंभ खांद्यावरती घेतला ना, मग योसेफ अरिमथाईमकट नावाच्या माणसानं पण तो वधस्तंभ आपल्या खांद्यावरती घेतला, पण त्याला तो सहन झाला नाही. पण येशूने शेवटपर्यंत जखमी अवस्थेत वधस्तंभ घेऊन जिथं त्याला खेळायचं तिथपर्यंत तो गेला. म्हणजे एकदा खांद्यावर घेतल्यावर तो शेवटपर्यंत कधी टाकत नाही. हालेलुया. म्हणून कांबळे आंटीसाठी सगळ्यात उत्तम वार्ता काय असेल तर तो म्हणतो आता तू दुसरीकडे तिसरीकडे कुठं नसून परमेश्वराच्या खांद्यावरती आहे. देवाच्या खांद्यावरती तुम्ही आहात. आणि लक्षात घ्या, सगळ्यात मजबूत जागा जर कोणती असेल तर देवाचा खांदा. म्हणून कधी सुद्धा देवामध्ये असणाऱ्या लोकांनी कोणत्याही टप्प्यामध्ये निराश, हताश, खिन्न, कष्टी आणि असं पण त्यांनी म्हणायचं नाही की मला रडण्यासाठी खांदा नाही. अरे खांद्यावर ज्याच्या आहे हालेलुया, तो कसा रडू देईल तुम्हाला? मेन. ती लेकर पार रडायला लागले ना, फार त्याला शांत करण्याची एक पद्धत असते. खांद्यावर घ्यायचं ना, मग इथं ठेवलं की ते खुश होतं, उड्या मारायला लागल्या कारण त्याला माहिती की आणि मग आपोआप हसायला लागतं रडता रडता. हा देवाचा खांदा आहे. एकदा तुम्हाला खांद्याला घेऊन बसला ना, मग तुमच्या जीवनामध्ये तो रडू येऊ देत नाही, तर बायबल सांगतो तो हसू देतो, तो हसवतो. आता तुम्ही देवाच्या खांद्यावरती आहात. मग हे 70 वर्षानंतर तुम्ही 80 वर्षापर्यंत त्यांना वाढवलं, आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला कोणता खांदा नसला तर दीर्घायुष्याचं फॉर्म्युला काय? तुम्ही कोणाच्या खांद्यावर बसू नका, देवाच्या खांद्यावरती बसा. मग तो म्हटलं मी तुला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. मी त्याच्यासाठीच म्हटलं, योसेफ अरिमथाईमकरने तो खांदा घेतला, क्रूज घेतला, मध्येच टाकून दिला. आशू किंवा मी जर म्हटलं तर तुम्हाला मध्येच सोडून जाईल. लिमिटेशन्स आहेत. आशूचं लग्न झाले की ती गायब, मी मीटिंगला गेलो मी गायब. मग कोण आहे त्यांना सांभाळणार? तुम्ही किती दिवस सांभाळणार मंडळीचे लोक? तुम्हाला तुमची फॅमिली आहे. पण देव शेवटपर्यंत खांद्यावरून उतरून नाही, कधीच नाही, शेवटपर्यंत नाही. आम्ही किती दिवस एकमेकाला सपोर्ट करणार आहे? अजून एक गोष्ट सांगतो, आता या लोकांना देव आमच्यामध्ये ठेवतो का? का देवाला एवढं महत्वाचं वाटतं? प्रश्न तोच आहे. एवढी ते परमेश्वर एवढी त्यांची काळजी का घेतो? त्याला काय वाटतं की जास्त दिवस त्यांनी जगावं, जास्त दिवस त्यांनी जगावं. मी कधी कोणी डायलॉग मारला ना, कधी देव मला नेणार आहे? गप्पा हो, देवाला माहिती ना तुम्हाला कधी न्यायचंय.
नाही मग आमचा काय आम्हाला आमचा काय उपयोग आहे? माझं बायबल सांगतं तुमचा उपयोग आहे. आमेन. आणि काय उपयोग आहे वाचू आपण. योबाच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायाच्या 12 वचनामध्ये जाऊया. योबाचं पुस्तक 12 अध्याय 12 वचन. चला पटपट बिर्याणी खायची आपल्याला. वृद्धाच्या ठाई ज्ञान असते. काय असतं? ज्ञान असते. देव त्यांना दीर्घायुष्य का देतो? तो 70 वर्ष आणि जास्त प्रयत्न केला तर 80 वर्ष. मग आम्हाला प्रार्थना करायची, आम्हाला त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालायचं कशासाठी? बायबल सांगतं की तुम्ही त्यांना आणि मी त्यांना तुमच्यामध्ये का ठेवलं? कारण त्यांच्यामध्ये ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाचा उपयोग मंडळीला व्हावा, त्या ज्ञानाचा उपयोग परिवाराला व्हावा, त्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राला व्हावा. मला ती गोष्ट नेहमी आठवती. एका मुलाचं लग्न ठरलं आणि मग ते आधी तिकडचे लोक नाही होय करत लग्न ठरलं. आणि मग काय झालं माहिती का? ते वराडी त्या गावाला निघाले लग्नाला. मग तिकडच्या लोकांनी आत ठेवले, तुम्ही लग्नाला यायचं पण एका पण म्हाताऱ्याला तुम्ही आमच्या लग्नामध्ये घेऊन यायचं नाही, सगळे म्हातारे घरी ठेवायचे. आता त्या मुलाचं तर प्रेम जडलं होतं, त्याला करायचीच होती ती बायको. मग ते म्हणले नसले तर नसले म्हातारे, थंड ठेवून टाकले घरी. पण एक म्हातारा गपचूप गाडग्यात बसून निघाला. आणि मग ते सगळ्या बोचक्यामध्ये तो आला. आणि तिकडचे लोक एवढे हुशार होते आणि ते तिथं आल्यावर म्हटले की आता आम्हाला नदी भरून दूध पाहिजे, मगच लग्न लावतो. सगळे वराडी घाबरले. अरे बापरे, आता नदीत दूध एवढं आणायचं कुठे दूध? मग पळापळी झाली, काय करायचं. तेवढ्यात लक्षात आलं एक म्हातारं बसून आलंय. आणि मग त्यांनी गेले आणि विचारले, अहो ते असं म्हणतात नदी भरून दूध पाहिजे. तर म्हटलं जाऊन काळजी करू नका, जाऊन सांग आधी नदी रिकामी करा मग दूध देतो. मग त्यांनी निरोप देऊन गेले, तुम्ही आधी नदी रिकामी करा, आम्ही नदीवरून दूध देतो. ते म्हटले तुमच्यात कोणतरी ज्येष्ठ आहे, कारण हे ज्ञान तुमच्याकडे नाही. म्हणून बायबल काय सांगतं? वृद्धाच्या ठाई ज्ञान असतं. का त्यांना ठेवलं? का ते आमच्या मंडळीमध्ये आहेत? का मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो? देवा तू राहू दे, त्यांना राहू दे, ते आमच्यामध्ये राहायलाच पाहिजे. का? कारण कधी कधी काही निर्णय घेण्यासाठी आम्हाला अडचणीचे ठरतात, पण त्यांच्या काही समंजसपणा असतो, अंडरस्टँडिंग असतं. त्यांनी लोक पाहिले, त्यांनी जग पाहिलं, त्यांनी वातावरण पाहिलं, अनेक लोकांचा सामना केला, अनेक संकटातनं कशी वाट काढावी याविषयीचं ज्ञान त्यांच्याकडे आहे. आणि लक्षात ठेवा, देव स्वर्गातनं कोणत्या गोष्टी तुम्हाला देणार नाही. शिकवण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी देवानं पृथ्वी तलावर प्रत्येक व्यक्तीला ठेवलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीला. म्हणून खरा ज्ञानी कोण माहिती का? जो आपल्या वयस्कर किंवा ज्येष्ठ लोकांच्या सल्ल्यानं चालतो, तो खरा व्यक्ती. मी सुद्धा कधी कधी काही असलं तर मुद्दामून आईला खडा टाकून विचारतो. मग तिला सांगत नाही, पण ती खडा टाकून बघतो काय तिचं मत आहे, आणि नंतर गपचूप त्याचं ऍप्लिकेशन करतो. कारण मला माहितीये मी अग्रेसिव्ह आहे, पण तिने सगळं जग पाहिलं आणि तिला माहिती आहे, तिच्याकडे ज्ञान आहे. त्या पद्धतीने ती मार्गदर्शन करणार आहे. कारण ज्या वाटेने मी चाललो त्या वाटेवर ती आधीच जाऊन आलेली आहे. ती आधी जाऊन आली, सगळं ती वाट बघून आलेली आहे. आणि त्या वाटेतल्या धोके त्यांना माहिती, त्या वाटेमध्ये असणाऱ्या अडचणी, त्याच्यातले काटे, त्याच्यामधले धोके सगळं त्यांनी पाहिलेले. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं की हे वृद्ध जे आहेत आणि त्यांच्या ठाई ज्ञान असतं. म्हणून लक्षात ठेवा, चुकून सुद्धा कुठल्याही वयस्कर व्यक्तीला असा तोंडातनं पण शब्द जाऊ देऊ नका, तुम्हाला काही कळत नाही. त्यांना बायबलनीच प्रूव्ह करून ठेवलेलं आहे, बायबलनीच त्यांना सिद्ध करून सांगितलं यांच्या ठाई ज्ञान असतं. बायबलनं सांगितलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, आम्ही म्हणतो ना देवा माझं तुझ्यावर प्रेम आहे. जर तुमचं देवाच्या वचनावर प्रेम आहे म्हणजे तुमचं देवावरती प्रेम आहे. आणि देवाचं वचन काय सांगतं, बायबल काय सांगतं? वृद्धाच्या ठाई ज्ञान आहे. मग तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन, हा तुम्हाला ते पटणार नाही. आम्ही म्हणतो नाही, जनरेशन गॅप आहे. जनरेशन गॅप नाही, बुद्धीत गॅप पडली. मनक्यात गॅप पडल्यावर चालता येत नाही ना. मनक्यात गॅप पडली त्यांना उठता येत नाही. ज्याच्या बुद्धीत गॅप पडती ते ज्येष्ठ लोकांना म्हणतात की तुम्हाला काही कळत नाही. लक्षात ठेवा, त्या सगळ्यात जास्त अंडरस्टँडिंग देवानं त्यांच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि ती सगळ्यात ज्ञानी व्यक्ती आहे. 75 आमची आई पण बरं का, 75 तिने पण केले क्रॉस. जेवढे 70च्या पुढे आहेत ना, सगळ्यांच्या ठाई देवानं ज्ञान ठेवलेलं आहे. आणि ते आमच्या मंडळीसाठी ब्लेसिंग्स आहेत, आशीर्वाद आहेत.
हालेलुया. मग काय केलं पाहिजे, आमची काय जबाबदारी? वाचा लेवीच्या पुस्तकाचं 19 अध्याय आणि 32 वचन. हा, लेवीचं पुस्तक 19 अध्याय 32 वचन. आता लेवीच्या पुस्तकामध्ये दिलेले हे परमेश्वरानं दिलेले नियम आहेत बरं का. लेवीच्या पुस्तकामध्ये काय नियम दिलाय? पिकल्या केसासमोर उठून उभं राहा. काय करावं? उठून उभं राहा. वृद्धाला मान दे. आपल्या देवाचे भय बाळग. आपल्या देवाचं भय बाळगायचं असेल तर, किंवा जो देवभीरू व्यक्ती आहे, किंवा ज्याचा देवावरती विश्वास आहे, किंवा जो म्हणतो मी नीतिमान आहे, मी सात्विक आहे. नीतिमान व्यक्ती, सात्विक व्यक्ती तो नाही जो दानधर्म करतो. नीतिमान सात्विक व्यक्ती, धार्मिक व्यक्ती तो नाही जो दुसऱ्याला जेवण घालतो. नाही, हा देवाचा नियम आहे. लेवीचं पुस्तक हा देवानं इस्रायल लोकांना एकमेकाशी असणारा तुमचा व्यवहार, देवाची अपेक्षा काय, कुटुंबातल्या लोकांशी आम्ही कसं वर्तन करावं, लहानाशी कसं वर्तन करावं, वृद्धाशी कसं वर्तन करावं, आणि त्याच्या संबंधानं इथं काय सांगितलं माहिती का? पिकलेल्या केसासमोर काय करायचंय? उठून उभा राहा. काय करायला पाहिजे? उठून उभा राहा. आई वडिलांनी, वृद्ध व्यक्तींनी आणि त्या लोकांसमोर नाही उभं राहायचं, ते आल्यावरती आम्ही उभं राहायचं. हा देवाचा नियम आहे. हालेलुया. इतकं देवानी ज्येष्ठांना एवढा मोठा दर्जा दिलेला आहे, एवढी मोठी जागा त्यांच्यासाठी आहे. आम्ही किती सामान्यपणे त्यांच्याकडे पाहतो, आम्ही त्यांच्याकडे तुच्छतेने पाहतो. आम्हाला असं वाटतं की ते आमच्यासाठी आणि अडचणीचं काम आहे, पण बायबलनं त्यांना विशेष प्रकारचा दर्जा दिलेला आहे, खास दर्जा दिलेला आहे, सन्मानाची जागा त्यांना दिलेली आहे. म्हणून लक्षात ठेवा, उतार वय किंवा वृद्धत्व काळ हा सन्मानाचा काळ आहे, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक परिवारातल्या सदस्यानं त्यांचा सन्मान केलाच पाहिजे. ती देवाची आज्ञा आहे, तो देवाचा नियम आहे. त्यांचा अपमान नाही तुम्ही करू शकत, कारण ते देवानं सांगितलं. मग देवानं सांगितलं ते फॉलो करावंच लागेल, त्याला एक्सक्यूज नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला एक्सक्यूज नाही. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे ज्येष्ठ लोक घरामध्ये आहेत, जे लोक वृद्ध घरामध्ये आहेत, आणि ज्यांना परमेश्वरानं सांभाळलं, आणि जे तुम्ही देवाच्या आज्ञेप्रमाणे तुम्हाला वाटतं त्याला दीर्घायुष्य मिळावं, तर दीर्घायुष्यासाठी आमची जबाबदारी काय? अशू, त्याचप्रमाणे बाकीच्या सगळ्या बहिणी, आणि मग त्यांचे नातवंड, त्यांचं काम काय माहिती का? त्यांना रिस्पेक्ट देणं, रिस्पेक्ट, आदर देणं. आम्ही तर देतोच आणि देणारच, आणि त्याच्यामुळेच आम्ही आशीर्वादित आहोत. मला माहिती आहे की त्यांना भेटल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर आपण आशीर्वादितच होऊन आलेलो आतापर्यंत. या मंडळीमध्ये जे प्रत्येक लोकांच्या आणि प्रत्येक लोकांना जे आशीर्वाद आहेत ना, या लोकांमुळेच ते आशीर्वाद आहेत. जे 70 ज्यांनी क्रॉस केली ना, तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करता म्हणून या मंडळीमध्ये काहीतरी घडत आहे. ते इतकं महत्वाचं आहे. ही सेवा करण्याची संधी प्रभूने दिली. मला तुम्हाला जास्त पुढे सांगता येत नाही आणि थोडक्यामध्ये मला संपवायचंय, परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, तो पिकलेल्या केसासमोर काय केलं पाहिजे? उठून उभा राहा. उठून उभं राहा. वृद्धाला मान दे. वृद्धाला मान दे. हा, मान द्यायचा त्यांना, त्यांना मान द्या, रिस्पेक्ट द्या त्यांना. अपमान होईल असा कोणता शब्द निघू देऊ नका, कधीच नाही. आणि जर त्यांचा अपमान झाला तर तुम्ही देवाच्या वचनाचा अपमान करत आहात, बायबलचा अपमान आम्ही करत आहोत. हे पवित्र शास्त्र ज्यानं आम्हाला प्रतिबंध केला या सगळ्या गोष्टींसाठी, जे पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं, त्या शिक्षणाकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत. बायबल सांगतं वृद्धाला सन्मान द्या, तो सन्मानाचा काळ आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, यांना कधीच घराच्या कोपऱ्यातली जागा नाही. हालेलुया. आम्ही म्हणतो ना, आता काय इकडं कुठं तरी पड मम्मी तू. मी तर म्हणतो सगळ्यात भारी बेड त्यांना असलं पाहिजे, सगळ्यात भारी बेड. मला चांगलं आठवतं, मी माझ्या मित्राबरोबर, माझा कॉलेजचा एक मित्र होता, मग आम्ही कधीतरी घरचं स्वप्न सांगायचो मी त्याला, आणि मग ते घरचं स्वप्न सांगितल्यावर म्हटलं माझी इच्छा आहे बघ, मी ज्यावेळेस मोठा होईल ना आणि जर मला चांगला पगार मिळाला ना, तर माझ्या आईने खूप माझ्यासाठी कष्ट केलं, तिच्यासाठी स्पेशल बेडरूम, आणि तिला मी बोलताना पण बोलायचं तुझ्यासाठी स्पेशल बेडरूम असेल, तुझं टॉयलेट तिथं असेल, तुझं बाथरूम तिथं असेल, सगळं तुझं तिथं असणार आहे. आणि मग बऱ्याच वर्षानंतर माझा मित्र मला सहज सोलापूरमध्ये आल्यावर तो म्हटला, अरे मनोज तू कुठं आहे? मी म्हटलं सोलापूरमध्ये. काय करतो? तुला माहित नाही की मी फादर झालो. अरे फादर झाला का तू? म्हटलं आता कॉलेजमध्ये वेगळं असते ना, कॉलेजमधलं तो एकदम फादर. म्हटलं मग तो आला, चल म्हटलं तुला घर दाखवतो. मग पाहिलं घर. म्हटलं मम्मी कुठे आहे? म्हटलं मम्मी.
ते घर बघितलं, अरे तू जसं बोलला तसं केलं रे. हालेलुया. आणि तुझी मम्मी तिचं सगळं सेपरेट आहे, किती छान आहे, मला आनंद वाटला. आमेन. तू जसं, मला तर असं वाटलं मी कुठल्या तरी हिरोच्या घरामध्ये आलो, सगळे पडदे बिडदे सगळं डेकोरेशन तुझं. हे सांगण्याचं तात्पर्य काय माहिती का, त्यांनी जगावं आणि देवानं सांगितलेल्या आज्ञेचं पालन आम्ही करावं, म्हणून बेस्ट मधलं बेस्ट त्यांना द्या. आमेन. कारण ती तुमची प्रोव्हिजन आहे. हालेलुया. देवानं त्याच्यात आशीर्वाद दिला. तुम्हाला माहिती का, तो म्हणतो यात लिहिलेल्या सगळ्या आज्ञा तू पाळशील, आशीर्वाद तुझ्या माग धावत येते. ज्याच्यासाठी तुम्ही धडपड करताना, तुम्ही नुसतं आल्या आल्या इकडून तिकडून आशू आली किंवा तिकडून त्यांच्या मुलींनी फोन केला, मम्मी तू कशी आहेस, जेवण वेळच्या वेळी करत जा, गोळ्या घेतल्या का आशू, तर लहान लेकराच्या वर तिला राग होती बिचारी. त्याच्या तोंडात गोळी एकदम टाइम टू टाइम, अगदी ते डोळ्यामध्ये औषध, ते म्हणतात मला ते झोपू पण देत नाही, पण डोळ्यात ड्रॉप टाकून 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 डोळा खराब केला तिने. काम आहे ते, आमचं काम आहे, तो आमचा आशीर्वाद आहे. हालेलुया. हे आशीर्वाद तुमच्या मागे धावत येतील असं लिहिले बायबल. आमेन. म्हणून त्यांच्यासाठी ती त्यांचं सन्मानाची जागा आहे. आमचे ज्येष्ठ लोक, घरातली सगळ्यात भारी जागा, त्यांची खुर्ची सुद्धा स्पेशल असू द्या, त्यांची स्पेशल खुर्ची असू द्या. हे करून बघा, देव कसं तुम्हाला वरच्या जागेवरती नेतो. हा देवाचा आशीर्वाद आहे, हा देवाचा आशीर्वाद आहे, हा नियम आहे. आम्हाला आवडत किंवा आवडत नाही हा भाग वेगळा, पण तो देवाचा नियम आहे. तो देवाचा नियम आहे. आणि तो देवाचा नियम पाळत असताना देवाला हे करताना काहीतरी तुम्हाला द्यायचं. तुम्ही त्यांच्यासाठी भारी खुर्ची आणली, ऑफिसमध्ये तुम्हाला भारी खुर्ची. हालेलुया. तुम्ही चांगलं बेड तुमच्या घरामध्ये आणलं, रात्री तुम्हाला शांत झोप लागणार. हालेलुया. पण तुम्हाला चांगलं बेड आणि त्यांना सतरंजी दिल्यावर बीपी, शुगर, हाय ब्लड प्रेशर सगळं वाढत वाढत आम्ही म्हणतो काय करायचं, अरे काय डॉक्टरला पैसा घालू नको, तुझ्या आईला सगळ्यात भारी बेड आणून दे, इतकी शांत झोप लागेल. कारण बायबल सांगतं तो रात्री निजेल तर शांत निजेल, सकाळी उठेल तर तो शांतीने उठेल, कारण देवाच्या नियमांचं पालन तो करतो. एकच वचन वाचू शेवटचं, एजराचं पुस्तक 3रा अध्याय 11 आणि 12 वचन. एजराचं पुस्तक 3रा अध्याय 11 आणि 12 वचन. राजाने हमानास म्हटले, तुला चांदी दिली. एजरा, एस्तेर नाही, हा परमेश्वर चांगला. एजरा 3, 11 आणि 12 वचन. हा, परमेश्वर चांगला आहे, हा त्याची दया सनातन आहे असे गाऊन त्यांनी परमेश्वराची स्तुती, धन्यवाद आळीपाळीने केला. परमेश्वराचं स्तवन करू लागले, तेव्हा परमेश्वराच्या मंदिराचा पाया घालीत आहे हे जाणून सर्व लोकांनी उच्च स्वरानं जय जयकार केला. बरेच याजक, लेवी आणि पितृकुळाचे प्रमुख अशा ज्या वृद्ध लोकांनी पूर्वीचं मंदिर पाहिलं होतं, त्यांनी आपल्या डोळ्यांनी या मंदिराचा पाया घातलेला पाहिला, तेव्हा त्यास रडे कोसळलं. म्हणजे एक गोष्ट ध्यानात ठेवा, सगळ्यात जास्त म्हणजे उतार वयामध्ये किंवा ज्येष्ठ झाल्यानंतर किंवा आम्ही वृद्ध झाल्यानंतर सगळ्यात जास्त या लोकांचा आनंद कोणता असेल तर देवाचं मंदिर. आमेन. असं बायबलमध्ये दिलंय. हालेलुया. म्हणून तुम्ही बघा, हे बायबलमध्ये सांगितलं. आणि तुम्ही जर बघितलं तर सगळीकडं वयस्कर लोक मंदिरात जाऊन बसलेले असतात. हे बायबलमध्ये आधीच सांगून ठेवलेलं आहे. त्यांना देवाच्या मंदिराची गरज आहे. का? कारण त्यांनी लोक पाहिले, लोक घातक आहे, विश्वासू फक्त देव आहे. हालेलुया. विश्वासू फक्त देवच आहे. मग आमचं काम काय? त्याला खरी शांती. तुम्ही किती पण कुठल्या पण व्यक्तीला विचारतो, ख्रिस्ती असू द्या, ख्रिस्ती तर असू द्या, कुठल्या जाती धर्माचा असू द्या, त्याला विचारा तू का बसला इथं, तो म्हणतो इथं शांती मिळते. मंदिरात शांती मिळते, मंदिरात शांती. मग काय केलं पाहिजे माहिती का? काहीही झालं तरी त्यांना देवाच्या मंदिरापासून, देवाच्या सानिध्यापासून कधी वंचित करायचं नाही. कधीच नाही. हे का मी तुम्हाला सांगतो माहिती का?
ही घरामध्ये असणारी वृद्ध व्यक्ती ही काम करण्यासाठी नाही. हालेलुया. लक्षात ठेवा, त्यांना काम नाही सांगायचं. मग काय करायचं? त्यांना देवाचं सानिध्य देण्यासाठी. आमेन. मी नेहमी आमच्याला रागवतो, वडवड करू नको, अजून एक बाई कामाला लाव, पण तिची एवढी वडवड असते की विचारायला नको. ते एवढा पगार कशाला, 2 माणसाचं जेवण, अरे जास्त दिवस जगशील. वडवड केली तर नाही जास्त दिवस जगणार. पण माझी इच्छा काय करू नको, बायबल वाच, प्रार्थना कर. मला माहिती तू जेवढं बायबल वाचशील, प्रार्थना करशील, तेवढी एनर्जी मला मिळेल. हालेलुया. त्यांना देवाची गरज आहे. त्यांनी तुमच्यासाठी कष्ट केलं. आता बसल्या जागेवरती त्यांना सगळं, त्यांनी ऑर्डर केली रे केली. मी तर म्हणतो त्यांनी ऑर्डर करावं. मी नेहमी आमच्याला विचारतो, तुला काय पाहिजे? तिचं 12 महिने असते, काय तुला लागतं ते घेऊन ये. आणि मलाही काय लागत नाही, तिलाही काय लागत नाही. प्रॉब्लेम आमचा हाच आहे, मलाही काय लागत नाही, तिलाही काय लागत नाही. पण त्यांना त्यांचा शब्द पडू द्या. आणि लक्षात ठेवा, हा आत्मा जो आहे ना मानवाला दिलेला, सगळ्यात मोलवान देणगी काय असेल तर मानवाचा आत्मा. हालेलुया. आणि ज्यास हा आत्मा प्रसन्न होतो ना, एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवानं सगळे आशीर्वाद या वृद्धांकडे ट्रान्सफर करून दिलेले आहेत. आमच्याकडे नाही ठेवले, आमच्याकडे नाहीच ठेवले. ते त्यांनी आशीर्वाद दिले तर आमच्याकडे येणारे. म्हणून आम्ही पाहतो, याकोब म्हातारा झाल्यावर त्याच्या मुलांना आशीर्वाद द्यायला लागला, अब्राम त्याच्या मुलांना आशीर्वाद द्यायला लागला, इसाक त्याच्या मुलांना आशीर्वाद द्यायला लागला. हे आशीर्वाद या वृद्धांकडनं ट्रान्सफर होत असतात. देवानं त्यांच्याकडे ठेवलं का? कारण हे देवाच्या मंदिरात, देवाच्या सानिध्यात राहतात. आता ते जगाला विटून गेलेले असतात. त्यांना देवाच्या सानिध्याचं महत्व असतं. ते देवाच्या जवळ राहतात आणि त्याचा परिणाम काय होतो? देवाच्या अधिक जवळ राहिल्या कारणानं ते आशीर्वादित होतात. त्यांचं कनेक्शन देवाबरोबर जास्त आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी सुद्धा घरातला ज्येष्ठ व्यक्ती त्याच्या डोळ्यात अश्रू कधी येऊ देऊ नका. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. त्यांनी रडावं असं कधीच घडू देऊ नका. त्यांची काळजी घ्या, त्यांचं संगोपन करा. हा त्यांच्या सवयी लहान लेकरासारख्या झालेल्या असतात. आणि बघा, कातडी सुद्धा लहान लेकरांसारखी नंतर मो 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 बनायला लागते, नाही का? अगदी ज्येष्ठ झाल्यावर मग पैसे, लहान लेकराला थोडंसं केस असतात, खूप वयस्कर झाल्यावर त्यांच्या डोक्यावर थोडेच केस राहिलेले असतात. मग एकदम एंडला आता मरण्याच्या पंथास आले, लहान लेकराला सुरुवातीला दात नसतात, यांचे पण दात गायब झालेले असते. देवाने तो टप्पा ठेवलेला असतो. कशासाठी? तुम्ही लहान असताना तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला कसं सांभाळलं, आता हे लहान लेकरू तुम्हाला सांभाळायचं आहे. काढून टाकतो देव सगळं. खरं तुम्हाला सांभाळलं का नाही? तुम्हाला दात नव्हते, त्यांनी चुरून घातलं, चारलं त्यांनी. आणि तुम्हाला दात नव्हते, डॉक्टर सांगितलं सूप द्या, मग त्यांनी मटणाचं सूप पण करून तुम्हाला. मग तुम्ही का नाही करू शकत? का नाही? मुद्दामून देवाने हा टप्पा ठेवला. कशासाठी? त्यांनी हे सगळं करत ते जेवत असताना तुम्ही त्यांना, आणि ते जेवण चुरून चुरून देत आहेत. तिकडं ते तुम्ही जेवण चुरताना त्या आईच्या तोंडातनं, वडिलाच्या तोंडातनं एक आशीर्वाद बाहेर पडत असतो. देवा, माझ्या लेकराचं भलं कर, त्याला चांगलं आरोग्य दे, यशाचं शिखर काबीज करण्यासाठी माझं लेकरू सगळ्यात उंच स्थानावर दे. आणि तुम्ही तो घास चुरताना साधं सुद्धा नाही, तुम्ही आशीर्वादित होत असता. म्हणून हे आशीर्वाद कधीच जाऊ देऊ नका, कधीच नाही. म्हटलं शक्ती असेल तर 80 वर्ष. आणि मग तो काय म्हटलं? मी त्याला कसं दीर्घायुष्य देणार आहे? वृद्धापकाळामध्ये देवाच्या मंदिरात. लिहिलं मी आता, वाचून दाखवलं तुम्हाला. ते एन करा वाचून ते वचन. परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर चांगला आहे व इस्रायलावर त्याची दया सनातन आहे, त्याची दया सनातन आहे. असे गाऊन त्यांनी परमेश्वराची स्तुती व धन्यवाद आळीपाळीने केला. ते परमेश्वराचं स्तवन करू लागलं. तेव्हा परमेश्वराच्या मंदिराचा पाया घालीत आहे हे जाणून सर्व लोकांनी उच्च स्वराने जय जयकार केला. तेव्हा बरेच याजक लेवी आणि पितृकुळाचे प्रमुख अशा ज्या वृद्ध लोकांनी, पहा, तुम्हाला कळतं का? तुम्ही वाचताना एक गोष्ट लक्षात आली का? याजक, लेवी आणि वृद्ध. काय दर्जा आहे त्यांचा? याजक, लेवी, वृद्ध आणि ज्येष्ठ लोक. म्हणजे याजक जसा आशीर्वाद देतो, लेवी जसा आशीर्वाद देतो ना, तसं कांबळे आंटी,
त्या असणाऱ्या लेवलवरती आहेत. हालेलुया. या मंडळीसाठी ते आशीर्वाद आहेत. हालेलुया. म्हणजे माझ्या बरोबर कोण आहेत ते आशीर्वाद आहे. आणि किती सुंदर आहे, मला आनंद वाटतो. तेव्हा सुद्धा मंदिर बांधताना त्याचा पाया घालताना ते होते आणि याही मंदिराचा पाया घालताना आणखी होत्या. हालेलुया. हे मंदिर बांधताना त्यांनी पाहिलं हे कसं बांधलं, काय केलं. आनंद वाटतो. ते आमच्या बरोबर आहेत. अजून बरेच वर्ष आमच्या संगती राहणार. अजून एक मंदिर बांधू, आम्ही मोठं करू, त्याचा पण पाया घालताना ते असतील आणि त्यांना आनंद होतील. का तेव्हाच मंदिर पाहिलं, आता किती भव्य मंदिर परमेश्वर बनवत आहे. आणि शास्त्र सांगतं म्हणून त्यांना देवाच्या मंदिरातच ठेवायचं, दुसरीकडे कुठंच नाही. मुंबईला जाऊच नका, इथंच राहायचं. त्यांनाच येऊ द्या इकडं. आमच्या इथं लय भारी डायलॉग असतो, ज्याला भेटायचे त्याने इकडे यायचं. मी तिकडे येऊन धडपडणार नाही, माझा पाय मोडून घेणार नाही. आणि तुम्हाला यायचं तर मला येऊन भेटा, नाहीतर येऊ नका. अगदी स्पष्ट शब्दामध्ये. आणि मग गपचूप चुमीट नाक दाबत सगळे तिला भेटायला येतात. का? कारण ती आशीर्वादाचं कारण आहे. हे सगळे लोक आशीर्वादाचं कारण आहे. मी प्रभूला धन्यवाद देतो. खरोखर 75 वर्ष अजून मला खूप सांगायचंय, पण बिराणी वाट बघते. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, त्यांच्यामुळं आम्ही आशीर्वादित आहोत. प्रभूला धन्यवाद देऊ. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान देवा, मनापासून तुझी स्तुती करतो.